नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या त्रिशुंड गणपती मंदिराच्या इथे। हे मंदिर सोमवारपेठ येथे आहे आणि एकंदरीत या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 365 दिवसापैकी 364 दिवस भक्तांसाठी मात्र बंद असतं आणि एकच दिवशी म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर आज उघडलं जातं आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। भक्त म्हणजे अवघ्या रात्री 12 वाजल्यापासून या भक्तांच्या रांगा इथे लागलेल्या आहेत आणि मंदिराच्या तुम्ही मध्ये जर पाहिलं तर गुडघ्या एवढं पाणी तुम्हाला मंदिराच्या आत दिसतं आणि एवढं असून देखील सुद्धा मात्र भक्त जे आहेत, जे रात्रीपासून आस लागलेली आहे त्यांना की जे त्रिशुंड गणपती मंदिर आहे, ज्या गणपतीला 3 सोंड आपल्याला पाहायला मिळतात, त्या मंदिराचं, त्या बाप्पाचं, आपल्या लाडक्या बाप्पाचं आपल्याला दर्शन केव्हा होईल याची भक्त आतुरतेने आस लावून आहेत। आणि जसं तुम्ही पाहता की ही लाईन आता मी कॅमेरामध्ये तुम्हाला फक्त दाखवू शकतो की ही लाईन आता एवढी दिसते, पण याच्याच पाठीमागे सुद्धा याच्यापेक्षा डबल ही लाईन पाठीमागे आहे। आता एकंदरीत आपण जाणून घेऊया की जे काही भक्त आहेत तर त्यांची आपण एक प्रतिक्रिया जाणून घेऊया। काकू, किती वेळ झालं तुम्हाला? तुम्ही दर्शनाला आलो? 10-20 वाजता आम्ही 10 वाजून 20 मिनिटांनी आम्ही आलो। अच्छा, आणि म्हणजे दरवर्षी येता का यावर्षी? यावर्षीच आलो आम्ही, युट्यूबला पाहिलं आणि आलो। अच्छा, तुम्ही कुठून आला? मी सदाशिवपेठ। अच्छा, काय सांगाल काकू तुम्ही? खूप छान वाटतंय, व्यवस्था छान आहे, लाईन पण भांडण नाही, काय नाही, व्यवस्थित आहे सगळं। काका, काय सांगाल, किती वेळापासून तुम्ही लाईन मध्ये? 11:15 पासून आहे। अच्छा, दरवर्षी येताय तुम्ही? पहिल्यांदाच येतो। अच्छा, म्हणजे कुठून प्रचिती ऐकली होती का कुठे पाहिलं होतं, काय पेपर मध्ये वाचलं? अच्छा, बरं, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला किती वेळ झालाय? दरवर्षी येतो। तुम्ही दरवर्षी येता? अच्छा, मग यावर्षी आता काय साकडे गणपतीला? यावर्षी आपलं चला लवकर जाऊन या गणपतीला काय यावर्षी आता काय साकडे काय घालणार आहेत का तुम्ही? तुमच्या वतीने काही मागणी घालणार आहेत का गणपती? नाही, काही नाही, मागणी करणार, दर्शन घेणार बस। अच्छा, ताई काय सांगाल एकंदरीत आजची काय भावना आहे की आता सगळे म्हणतात 25-2025 खूप वाईट आहे, सगळ्यांना सुखरूप ठेवा। काय सांगाल काका एकंदरीत की आता लाडके बाप्पाचं 364 दिवस हे मंदिर बंद असतं आणि आजच्या एक दिवशी मंदिर चालू आहे, काय सांगायला? मला माहिती होते, पण माझ्या मिसेसला आणि बहिणीला माहिती नव्हतं। अच्छा, मी इथंच रास्ता पेठतच राहिला। अच्छा, तुम्ही दरवर्षी येता? हो, मला माहिती होतं, पण मिसेसला आणि बहिणीला माहित नव्हतं, त्यांना घेऊन आलो। तुम्ही अवघ्या किती वर्षापासून येता? इथं 19 वर्ष झालं। 19 वर्ष झालं आणि पुढे पण आता कंटिन्यू येणार? कंटिन्यू असंच दरवर्षी तो उत्साह वर्ष। दर्शन खूपच छान झालं आणि फार प्रसन्न वाटलं मूर्ती बघून। आम्ही पुण्यात असून आम्हाला खरं तर नव्हतं माहिती, पण जसं माहीत झालं तसं आज आम्ही दर्शनाचा लाभ घेतला गुरुपौर्णिमेच्या दिवशी। अच्छा, एकंदरीत आता तुम्ही खाली पाहिलं की गुडघ्याच्या वर एवढं सुद्धा पाणी आहे आणि त्या सुद्धा एवढे भक्त आहेत आणि त्यामध्ये तुम्हालाही दर्शनाला किती वेळ लागले? जास्त नाही, एक 10 मिनिटं फार तर लागली जाऊन यायला, कारण ते व्यवस्थापन व्यवस्थित करत होते ना, पटपट सोडत होते, बाहेर पण काढत होते, त्यामुळे लवकर झालं। ज्यावेळी तुम्ही बाप्पांची मूर्ती बघितली, काय वाटलं मनात? खूप छान वाटलं, इतकी सुंदर मूर्ती आहे आणि एकतर एवढी प्राचीन पण आहे, त्यामुळे असं बघायला खूप छान वाटलं। काय सांगायला एकंदरीत की काही बाप्पाला काही मागणं घातलं यावर्षी? काही मागणं असं नाही, बाप्पाने जे दिलंय ते भरपूर आहे आणि ते तसंच राहावं एवढीच इच्छा आहे आणि सगळ्यांनी घ्यावं दर्शन, खूप छान आहे। त्रिशुंड गणपती मंदिराचे अध्यक्ष सोनवणीजी आपल्या सोबत आहेत, एकंदरीत जाणून घेऊया की मंदिराचा काय इतिहास आहे त्यांच्याकडनं। दादा, काय सांगाल एकंदरीत की या मंदिराचा काय इतिहास आहे आणि मंदिर कधी बांधण्यात आलं होतं? या मंदिराचा इतिहास म्हणजे आम्हाला जो समजतो आहे की इतिहासकारांनी, अभ्यासकारांनी या मंदिराचे बांधकाम जे आहे ते 1754 साली सुरू झाले आणि भीमजी गौरी गोसावी त्या टायमाला या परिसरात अनेक गोसावी, धानाडी गोसावी राहत होते आणि ते गणेशाचे भक्त होते। त्यातले भीमजी गौरी गोसावी आहेत, त्यांनी या मंदिराचं बांधकाम चालू केलं। 1754 चालू केलं ते 1770 पर्यंत हे पूर्णत्वास आलं होतं। या मंदिराच्या खाली इथं जी मूर्ती आहे त्रिशुंड मयुरेश्वराची, ती भारतात एकमेव मूर्ती आहे की तिला 3 सोंडा आणि तो मयुरेश्वर म्हणजे मोरा बसलेला गणपती आहे। बाजूला रिद्धी सिद्धी आणि मांडीवर शारदा बसलेली आहे, अशी गणपतीची सुरेख मूर्ती आहे। आणि तसे खाली तळघर जे आहे
तिथं एक तळघर आहे आणि दलपतगिरी गोसावी जे होते त्यांनी त्या मंदिरात गणपतीच्या बरोबर खाली त्यांनी समाधी घेतलेली आहे आणि ती जी समाधी आहे तर गणपतीची रोज जी पूजा केली जाते तर त्याचं जे पाणी आहे अभिषेकाचं ते त्या समाधीवर पडतं आणि इथे येणारे जे गुरुजी आहेत गणपतीची पूजा झाल्यानंतर ते शेजारी एक 2x2 एक जागा आहे तेवढ्यातून खाली उडी मारून जातात आणि समाधीची पूजा करतात आणि त्याच जागेतून येतात. आता हे जे तळघर जे आहे हे गुरुपौर्णिमेला वर्षातून एकदाच उघडलं जातं. ह्यात भरपूर पाणी असतं. 2 दिवस ते पाणी काढायचं काम जरी केलं तरी साधारण 2-2.5 फूट पाणी एक कंटिन्यू त्या मंदिरात असतंच खाली. सर्व भाविक जे येतात पाटे 4 वाजल्यापासून इथं मंदिराची दर्शनाची गर्दी असते. साधारण 15 ते 20 हजार भाविक येऊन दर्शन घेतात रात्री 12-1 वाजेपर्यंत. किती पाऊस असो काही असो तरी इथल्या लाईनीतले भाविक बाजूला जात नाही दर्शन झाल्याशिवाय. आणि इथं जी दलपतगिरी गोसावींची जी समाधी आहे ती फक्त गुरुपौर्णिमेला की गुरु जे आहेत त्यांचं गुरुपौर्णिमेला सगळेजण स्मरण करतात दर्शन घेतात. फक्त एकच दिवस असा आहे गुरुपौर्णिमेचा की त्या दिवशी तळघर उघडलं जातं आणि गुरूंची दर्शन घेतलं जातं. बरं, एकंदरीत शासनाकडून या मंदिरासाठी जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी काही उपाययोजना केली जाते का? हो, शासनाकडनं केली जाते. आमच्या परिसरातले जे पक्षनेते बिडकर आहेत ते वारंवार इथं आम्हाला मदत करत असतात. त्याचप्रमाणे राहुलदादा पुल आमदार ते मदत करत असतात. परत महानगरपालिकेतर्फे हे दोघे आम्हाला इथं फंड मिळवून देण्याचे करत असतात आणि सदैव ते याच्या आमच्याकडे लक्ष ठेवून आहेत. अच्छा, बरं, दुसरा महत्वाचा एक प्रश्न की गणपतीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस गणपती विराजमान होतात त्या दिवशी पण हे मंदिर बंद असतं का चालू असतं? गणपतीचं मंदिर चालू असतं परंतु तळघर चालू नसतं. मला सांगा एकंदरीत की जो तळघर जे तुम्ही म्हणताय की तळघरामध्ये जी पूजा असते तर ती फक्त एकच दिवशी असते. तळघरातली समाधीची पूजा रोज केली जाते मी तुम्हाला सांगतो, परंतु तळघर उघडून केली जात नाही. शेजारी एक 2x2 ची जागा आहे तिथून ते जे गुरुजी आहेत ते खाली जातात तेवढ्यातच उडी मारून खाली जातात पूजा करतात आणि त्याच्यातूनच वरती येतात. परंतु हा दरवाजा कधीही उघडला जात नाही. अच्छा, बरं, आता जे गुरुजी आहेत म्हणजे नित्यनियमानं जे एकच गुरुजी आहेत तेच पूजा करतात का? एकच गुरुजी पूजा करतात. आमच्याकडे शेंडे म्हणून आहेत तेच पूजा करतात. जसं एकंदरीत आपल्याला माहिती सांगितलेली आहे की हे मंदिर फक्त गुरुपौर्णिमेला का उघडं असतं. आपण आता मंदिराच्या तळघरात आहोत आणि तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता की सध्या गुडघे एवढं पाणी सध्या इथं साचलेलं आहे आणि एवढं पाणी आहे. आणि एकंदरीत आपण जाणून घेऊया की दादा, एकंदरीत आता इथे ज्यावेळेस मंदिर आपण ओपन करतो तर त्यावेळी इथं पाण्याची पातळी केवढी असते? पाण्याची पातळी तर कमर एवढं पाणी असतं जवळजवळ. ठीक आहे, मग मंडळाचे आणि मंदिराचे कार्यकर्ते जे आहेत ते एक अर्धा दिवसापूर्वी पूर्ण मंदिराची साफसफाई करतात सगळे आणि गुडघ्यावर आम्ही पाणी ठेवतो इथं जेणेकरून भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोयीचं होईल त्या हिशोबाने. अच्छा, आणि हे जे पाणी काढतात हे पाणी कशा प्रकारे म्हणजे कशाने काढतात? पाणी ऍक्च्युली हे जे पाणी इथे काही जिवंत झरे आहेत त्यामुळे इथं पाणी येतं. पण आम्ही नंतर इथं मंडळातर्फे मंदिरातर्फे मोटरची व्यवस्था केली आहे आणि त्या मोटरमधनं आपण मोटर लावून आपण पाणी बाहेर काढून सोडून देतो. आता तुम्ही म्हणताय की इथं पाण्याचे झरे आहेत पण इथे एकंदरीत पावसाचं पाणी इथं दाखल होत नाही ना? पावसाचं पाणी तर अजिबात दाखल होत नाहीये. पावसाचं पाणी होतं दाखल इथं. अच्छा, तर तुम्ही पाहू शकता की या तळघरामध्ये सुद्धा एवढं आता पाणी आणि कमरे एवढं पाणी सुद्धा इथं असतं. आणि एकंदरीत जे मंदिराचे ट्रस्टी आणि भक्तगण आहेत तर त्यांच्या थ्रू हे पाणी बाहेर काढलं जातं जेणेकरून जे भक्त दर्शनाला येतील त्यांना सोयीस्कर होण्यासाठी.